Hello students, good morning. In last lecture we discussed rearing of silkworm. Here we are going to discuss about silkworm rearing facilities. मीन्स कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज असायला पाहिजे आपल्याला सिल्कवर्म रेअर करायचं असेल तर आहे रेअरिंग हाऊस. मीन्स आपल्याला काय पाहिजे असते, रेअरिंग करायसाठी हाऊस पाहिजे असते ज्या ठिकाणी आपण त्या इन्सेक्टला ठेवू. तर बॉम्बॅक्स मोरी is a delicate domesticated insect. It cannot tolerate extreme climatic conditions. म्हणजे डोमेस्टिकेटेड आपण घरी सांभाळू शकतो, तर हा कुठे एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये टॉलरेट करू शकत नाही तो. रेअरिंग हाऊस मे बी ब्रिक वॉल, सिमेंट प्लॅस्टरचं असतात किंवा मड वॉल स्ट्रक्चर. द हाऊस शुड नॉट बी बिल्ट ऑन वॉटर लॉग एरियाज. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा जास्त एरिया असतो तिथे ते असायला नको. इट शुड बी कन्स्ट्रक्टेड इन नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन टू प्रोटेक्ट फ्रॉम डायरेक्ट आफ्टरनून सनलाईट. तर हे सनलाईटपासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी नॉर्थ साऊथ डायरेक्शनने असायला पाहिजे. विच इज हार्मफुल टू द इन्सेक्ट अँड मलबेरी लिव्स. ते का बरं त्याच्यापासून दूर ठेवायला पाहिजे सनलाईटच्या, ते हार्मफुल असते मलबेरी प्लांट आणि इन्सेक्टला. रूफ शुड बी मेड अप ऑफ नॉन कंडक्टर ऑफ हीट. जे रूफ आहे ते नॉन कंडक्टर ऑफ हीट असायला पाहिजे. दॅट्स रूफ अँड कंट्री फील्ड रूफ्स आर आयडियल. नंतर RCC रूफिंग इन्क्रीजेस टेम्परेचर. द रूम शुड बी, जे रूफ्स आहेत त्याला छत म्हटलं जाते, ते नॉन कंडक्टर ऑफ हीट म्हणजे हीट ट्रान्सफर नाही करू शकला पाहिजे. द रूम शुड बी सिक्रेटेड बट वेल व्हेंटिलेटेड. टेम्परेचर अँड ह्युमिडिटी शुड बी मेंटेन. त्यात जे रूम आपण रेअरिंग करायसाठी ठेवतो त्या रूममध्ये टेम्परेचर अँड ह्युमिडिटी हे मेंटेन असायला पाहिजे. कंट्रोल एअर कूलिंग हिटिंग डिव्हायसेस ऑर बाय हँगिंग वेट गनी क्लॉथ ऑन डोअर अँड विंडोज ड्युरिंग समर ऑर युझिंग ओव्हन हीटर ऑर चारकोल स्टोव इन विंटर. त्यानंतर रेअरिंगसाठी जे अप्लायन्सेस म्हणजे वस्तू यूज केल्या जाते त्या कुठल्या आहे, तर सिन्स सेरिकल्चर इज अ रुरल बेस ॲग्रो इंडस्ट्री, म्हणजेच हे खेड्यामध्ये चालत आलेली आहे. अप्लायन्सेस फ्रॉम लोकली अवेलेबल मटेरियल विच आर चीप शुड बी यूज. जे लोकली म्हणजेच इझिली भेटत असतात ते यामध्ये यूज केल्या जातात त्या वस्तूंचा. तर पहिला आहे रेअरिंग स्टँड. तर दिस सपोर्ट द रेअरिंग ट्रेज. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये फोटो बघितले जे बांबूचे बनवलेले राहतात, तर जे स्टँड आहे ते सपोर्ट द रेअरिंग ट्रेज प्लेस इन वर्टिकल रोजमध्ये प्रेझेंट असतात. आणि इट इज मेड अप ऑफ वूड ऑर बांबू. ते बांबू किंवा लाकडाने बनलेले असते. आणि त्याची स्टँडर्ड साईज आहे हाईट 2.5 मीटर, लेंथ आहे त्याची 1.5 मीटर. त्यानंतर विड्थ आहे 0.65 मीटर विथ 1012 क्रॉस बार्स टू अकॉमडेट 10-12 टीयर्स ऑफ रेअरिंग ट्रेज. त्याच्यामध्ये 10-12 म्हणजे 1012 टीयर्स ऑफ रेअरिंग ट्रेज असतात. तर रेअरिंग ट्रेज म्हणजे काय असते, द सिल्कवर्म आर केप्ट अँड फेड इन दिस ट्रेज. तर ते ट्रेज राहते कप्प्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये काय राहते, सिल्कवर्म फेड करत असते इन दिस ट्रे. दिस मे बी सर्क्युलर बांबू ट्रेज. हे सुद्धा बांबूनीच बनलेले असते. तर 140 सेंटीमीटर डायमीटर, 6.5 सेंटीमीटर डेप्थ और रेक्टँग्युलरमध्ये 90 × 75 सेंटीमीटर. त्यानंतर पॅराफिन पेपर. जे रेअरिंग अप्लायन्सेस आहे, थिक पॅराफिन कोटेड पेपर और पॉलिथिन शीट, ड्राईड बनाना लिव्स और बार्क इज प्लेस ऑन द रेअरिंग ट्रे टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशन. तर इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, त्याचे जे वॉटर लॉस होत असते तो व्हायला नको म्हणून त्यामध्ये काय थिक पॅराफिन कोटेड पेपर और पॉलिथिन शीट, ड्राईड बनाना लिव्स म्हणजे आपण त्याला केळीचे पानं म्हटलं जातं, बार्क प्लेस ऑन द रेअरिंग ट्रेवर ते प्लेस केल्या जाते टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशनसाठी. नंतर फोमिक रबर स्ट्रिप्स आर सोक इन वॉटर अँड प्लेस अराउंड द बेड ऑफ यंग वर्म्स टू मेंटेन ह्युमिडिटी मेंटेन करायसाठी फोमिंग रबर स्ट्रिप्स त्यावर काय करत असतात, टाकत असतात. नंतर चॉपस्टिक्स आहे. दिस बांबू स्टिक्स आर यूज इन फोर्सेप टू पिकअप वर्म्स. जे वर्म्स आहे ते त्यांना उचलण्यासाठी चॉपस्टिक्स यूज केले जाते, ते बांबूपासून बनवलेले राहते. नंतर फिदर्स. द बर्ड फिदर्स आर यूज टू ब्रश अँड स्प्रेड स्मॉल लार्वी. तर जे बर्ड फिदर्स आहे ते यूज केले जाते ब्रश अँड स्प्रेड स्मॉल लार्वी. तर ब्रश काय आहे नेमकं हे आपण नेक्स्ट डिस्कस करूया. तर फीडिंग अप्लायन्सेसमध्ये काय आहे, अ लिप बास्केट मेड अप ऑफ बांबू इज यूज फॉर कलेक्शन अँड फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ मलबेरी लिव्स, वेट गनी बॅग्स
कॅन ऑल्सो बी यूज. तर फीडिंग अप्लायन्सेस म्हणजे त्यांना जे मलबेरीचे लिफ्स द्यायचे आहे तर ते कशा थ्रू दिले जाते, लिफ बास्केट मेडअप ऑफ बांबू, जे बास्केट असते बांबूनी बनवलेली, ते काय करते कलेक्शन अँड फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ मलबरी लिव्स त्याच्यासाठी यूज केले जाते. चॉपिंग रेक्टँग्युलर बोर्ड ऑफ सॉफ्टवूड इज यूज टू कट लिव्स. जे चॉपिंग रेक्टँग्युलर बोर्ड राहते ते जे लीफ आहे ते कट करायसाठी यूज करते. त्यानंतर चॉपिंग नाईफ विथ अ ब्रॉड अँड शार्प ब्लेड इज यूज टू कट लिव्स. जे आता लिव्सला कट करायसाठी चॉपिंग जो नाईफ असतो तो यूज करते. त्यानंतर मॅट्स और न्यूजपेपर कॅन बी यूज टू कलेक्ट द कट लिव्स. जे कट केलेले लिव्ज आहे ते कलेक्ट करण्यासाठी मॅट्स किंवा न्यूजपेपर वापरले जाते. अ फोल्डिंग फीडिंग स्टँड मेडअप ऑफ वूड इज यूज टू प्लेस द ट्रेस रिमूव्ह फॉर फीडिंग अँड क्लिनिंग. जे फोल्डिंग फीडिंग स्टँड आहे ते मेडअप कशाने बनवलेलं आहे, ते वूडनी, आणि यूज टू प्लेस द ट्रेस रिमूव्ह फॉर फीडिंग अँड क्लिनिंग. त्यानंतर आहे फॉर क्लिनिंग द बेड, नेट्स ऑफ डिफरंट मेश साइज मेडअप ऑफ कॉटन और नायलॉन थ्रेड आर प्लेस अबोव द ट्रे on which fresh mulberry leaves are sprinkled so that the silkworm crawl from the old bed upon the net and the bed can be cleaned. तर क्लिनिंग केल्यानंतर काय राहते, नेट ऑफ डिफरंट मेश साईज. तर क्लीन केल्यानंतर जे लिव्ज खराब झाले म्हणजे आधी यूज केलेले आहे ते दुसऱ्या ठिकाणी नेटवर ठेवले जाते. त्यानंतर आहे चंद्रिका. तर हे काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इट इज स्पायरल माउंटेज मेडअप ऑफ बांबू मॅट. तर हे बांबू मॅटनी बनवलेलं असते. बांबू टेप, त्याची लेंथ आहे 45 सेंटीमीटर, इज वाउंड इन स्पायरल मॅनर. इट इज अ गुड ककून ऑर माउंटेन ऑन विच द लार्वा कॅन स्पिन देअर ककून कम्फर्टेबली. तर इथे काय होत असते, जे ककून आहे गुड ककून, ते काय होते इन विच द लार्वा कॅन, ते लार्वा स्पिन करते ककून कम्फर्टेबली. अबाउट 1000 वर्म्स कॅन स्पिन लार्वा इन वन चंद्रिका माउंटेन. ते माउंटेन असं मॅट असते, त्या मॅटवर जे गुड ककूनपासून जे लार्वा आहे ते काय करते, चांगल्या पद्धतीचं ककून तयार करते. म्हणजेच आपल्याला जे सिल्क तयार करायची आहे तर ते त्यापासून होत असते. तर कुठल्या ठिकाणी होत असते त्याला चंद्रिका म्हटल्या जाते. इट इज चीप मेडअप ऑफ लोकली अवेलेबल मटेरियल, इझी टू हँडल अँड माउंट अँड हार्वेस्ट. नाउअडेज प्लास्टिक पॉलिमर माउंटेजेस आर यूज इन जपान अँड चायना. तर आता प्लास्टिक किंवा पॉलिमरचे माउंटेजेस वापरले जाते, म्हणजेच त्याला चंद्रिका म्हटले जाते. आधी कशाचे, बांबूचे वापरले जायचे. त्यानंतर आहे रेअरिंग ऑपरेशन्स. तर रेअरिंग ऑपरेशन्समध्ये काय, रेअरिंग इन्व्हॉल्व्स द फॉलोविंग ऑपरेशन. तर पहिला आहे डिसइन्फेक्शन्स, म्हणजेच आहे प्रिलिमिनरी ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर रेअरिंग. रेअरिंगच्या अगोदर एक कॅरी केली जाते प्रोसेस. ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट पॅथोजन्स, म्हणजेच इन्सेक्टवर पॅथोजन्स नाही पडले पाहिजे म्हणून प्रिकॉशन घेतली जाते. वेरियस फिजिकल मेथड लाईक सन ड्राईंग, स्टीमिंग अँड हॉट एअर कॅन बी यूज ॲज स्टरलाइज द रेअरिंग रूम. जे रेअरिंग करत असतो आपण ते रूम स्टरलाइज केले जाते. हे झाली पहिले डिसइन्फेक्शनची प्रोसेस. त्यानंतर आहे ब्रशिंग. तर ब्रशिंग आहे द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द न्यूली हॅश लार्वा फ्रॉम देअर एग्स. तर एग्सपासून जो लार्वा तयार झाला आहे तो सेपरेट करणे, त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते, ब्रशिंग म्हटलं जाते. ब्रशिंग कॅन बी डन विथ द फिदर मेथड, म्हणजे जे फिदर्स आपण बर्ड्सचे पाहिले ते फिदर त्यामध्ये काय केलं जाते, यूज केल्या जाते. त्यानंतर आहे मेंटेनन्स ऑफ ऑप्टिमम टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी अफेक्ट्स द ग्रोथ अँड क्वालिटी ऑफ ककून. तर जास्त टेम्परेचरची पण त्या इन्सेक्टला गरज नाही राहत, तर त्याच्यामुळे काय असते, थर्मोस्टॅट कंट्रोल टेम्परेचर अँड ह्युमिडिटी कंट्रोल डिव्हायसेस, वेट गनी बॅग्स, स्टोअर्स, हीटर्स कॅन बी यूज. नंतर फोर्थ आहे फीडिंग. तर क्वालिटी ऑफ फीडिंग डिसाइडेड द क्वालिटी ऑफ ककून. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं की जर फर्स्ट इन्स्टार लार्वा आहे तर त्याला सरफेसवरचे जे लिप्स आहे ते पाहिजे. सेकंड इन्स्टार लार्वा आहे तर त्याला सेकंड ब्रांचचे लिप्स. त्यानंतर थर्ड इन्स्टार लार्वा आहे तर त्याला नंतर थर्ड याचे लिप्स. आणि फोर्थ इन्स्टार आहे तर मग त्याला त्यानंतरचे लिफ असे 1 बाय 1 असे त्याला जे तोडलेले लिप्स आहेत ते त्यांना फीडिंगसाठी द्यायचे असते. असं नाही की इन्सेक्ट आहे मलबेरीचे लिप्स तोडले आणि त्यांना कुठल्याही ब्रांचमधले लिप दिले, तसं नसते. जसं फर्स्ट इन्स्टार आहे तर त्यांना जे सरफेस म्हणजे वरच्या भागातले जे लिफ आहे ते द्यायचे असते. त्यानंतर आहे बेड क्लिनिंग. तर आफ्टर ईच फीड
गुड अमाऊंट ऑफ अनकन्झ्युम लिव्ज रिमेन इन द ट्री. जेव्हा फिडिंग झालं तर गुड अमाऊंट ऑफ अनकन्झ्युम जे लिव्स त्यांनी यूज नाही केले आहे ते लिव्स काय राहतात, रिमेन राहतात. आणि ते काय असते, फिकल पॅलेट्स असते, त्याच्यात एक्झुविया अँड डेड लार्विसुद्धा असते. तर दिस प्रमोट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर ते जमा झाल्यामुळे काय होते असते, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे काय करते, ते प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द लिटर पिरियडिकली, ते जे वेस्ट आहे ते रिमूव्ह करणे, त्याला बेड क्लिनिंग म्हटलं जाते. त्यानंतर आहे स्पेसिंग. द लार्वा इन्क्रीज इन वेट अप टू 7,000 to 10,000 टाइम्स. जेव्हा फिडिंग झाल्यानंतर लार्व्याचं काय वेट वाढत जाते. तर लार्वा इन्क्रीजेस वेट अप टू 7,000 to 10,000 टाइम्स इन हॅचिंग अँड देअरफॉर अ रेअरिंग स्पेस हॅज टू प्रोव्हाइडेड टू द ग्रोईंग वर्म. तर त्यांना म्हणजे रेअरिंग करायसाठी जागा मिळवली पाहिजे म्हणून त्यांना स्पेस एक्सटेंड केले जाते. तर त्याला स्पेसिंग म्हटलं जाते. त्यानंतर आहे केअर ड्युरिंग मोल्टिंग. तर मोल्टिंग नंतर काय केअर घेतल्या जाते. मोल्टिंग ऑकर्स 4 times ड्युरिंग द लाईफ सायकल अँड इट इज द मोस्ट. जे मोल्टिंग प्रोसेस आहे ते 4 टाइम होत असते ड्युरिंग द लाईफ सायकल अँड इट इज द मोस्ट. अँड सेन्सिटिव्ह पिरियड लास्टिंग 15-30 hours. जो सेन्सिटिव्ह पिरियड असतो 15-30 hours असतो. वेन अ लार्ज नंबर ऑफ वर्म्स आर प्री मोल्टिंग स्टेज. मोल्टिंग मीन्स आफ्टर फीडिंग ते काय करतात, खूप त्यांचं जे हे खूप खाणारे असतात, ओरॅशियस म्हटलं जाते त्यांना. पण काही इन्स्टार स्टेजेस नंतर त्यांचं काय फीडिंग हे थांबून जाते आणि ते मोल्टिंगच्या स्टेजवर येत असतात. आणि मोल्टिंग म्हणजे काय असते, द फुल्ली ग्रोन लार्वा सिलेक्ट अ सुटेबल स्पेस एक्सक्लूड सिल्क अँड स्पिन्स. म्हणजे ककून फॉर्म करायसाठी काय करते, ते एक स्पेस सिलेक्ट करत असते आणि त्याच्यामध्ये काय करते 1 to 3 days ते स्पिनिंग करतात. म्हणजे जे सिल्क आहे ते ककूनमध्ये काय असं स्पिनिंग करून एक सेमी सॉलिड रेडिश बँड सेमी सॉलिड प्युपा तयार करत असतात. द कलर बिकम ट्रान्सल्युसंट. तेव्हा त्याचा कलर कसा राहत असते, इन्सेक्टचा लार्व्याचा. इट कलर बिकम्स ट्रान्सल्युसंट, बॉडी श्रिंक्स, फीडिंग स्टॉप्स अँड इट मूव्स टुवर्ड द एज ऑफ द ट्रे. केअर इज टू बी टेकन दॅट ओनली राईप वर्म्स आर पिक. आपल्याला केअर कोणती घ्यायची, चंद्रिकावर त्यांचं मोल्टिंग झाल्यावर केअर अशी घ्यायची की जे राईप आहे तेच घ्यायचे आहे. अनराईप वर्म स्पॉइल्स अदर कोकून. जे अनराईप आहे ते स्पॉइल करू शकते अदर कोकूनला विथ देअर रेड एक्सक्रीटा. It also causes the ripe worm to produce malformed, flattened, sticky and inferior cocoon. त्यानंतर आहे हार्वेस्टिंग. द लार्वा आफ्टर स्पिनिंग द ककून ट्रान्सफॉर्म इंटू अ प्युपा. ते लार्वा स्पिनिंग केल्यानंतर काय प्युपा फॉर्म करते. द प्युपा इज पेल बट लॅटर ऑन टर्न्स हार्ड अँड डार्क ब्राऊन. तर प्युपा काय पहिले पेल राहते आणि त्याच्यानंतर हार्ड अँड डार्क ब्राऊन होत असते. हार्वेस्टिंग मस्ट बी डन आफ्टर द क्युटिकल हॅज हार्डन. आणि हार्वेस्टिंग कधी केलं जाते, त्याची क्युटिकल म्हणजे बाहेरची जे लेअर आहे ते हार्डन होत असते. अँड बिफोर द ॲडल्ट इमर्जेस दॅट इज बाय 3 to 5 डिपेंडिंग ऑन देअर रेस. आणि ॲडल्ट इमर्ज व्हायच्या आधी 3 to 5 डेजच्या आधी त्याचा रेअरिंगसाठी यूज केला जातं, हार्वेस्टिंगसाठी. ककून्स आर पिकअप बाय हँड्स, clean by removing any pickle pellets and sorted according to sizes. The defective cocoons are separated. Delay in harvesting beyond the recommended day may lead to the formation of PS cocoon due to the moth emergence. त्यानंतर आहे quality of cocoon. The quality of cocoon is dependent on the raw silk yield, filament length, reliability and splitting. तर जे ककूनची क्वालिटी आहे कशावर डिपेंड करते, सिल्क येल्ड, फिलामेंट लेंथ त्याची आणि रिलायबिलिटी अँड स्प्लिटिंग. त्यानंतर मार्केटिंग ऑफ ककून. द प्राईस ऑफ ककून इज फिक्स ड्युरिंग एव्हरी सीझन ऑफ द रेअरिंग. तर जे ककूनची प्राईस आहे ते काय असते, फिक्स असते एव्हरी सीझन ऑफ द रेअरिंग. दिस प्राईस इज हाऊ एव्हर वॉच बाय द गव्हर्नमेंट अँड ककून्स आर पर्शन बाय द रेअरर्स. नंतर पोस्ट ककून प्रोसेसिंग. द मेथड ऑफ ऑप्टेनिंग सिल्क थ्रेड फ्रॉम ककून इज नोन ॲज पोस्ट ककून प्रोसेसिंग. तर आतापर्यंत जी प्रोसेस झाली ती प्री ककून झाली आणि त्या सिल्क
तयार करणे ही काय पोस्ट ककून प्रोसेसिंग. द मेथड ऑफ ऑप्टेनिंग सिल्क थ्रेड फ्रॉम ककून इज नोन ॲज पोस्ट ककून प्रोसेसिंग अँड दिस इन्क्लूड स्टिपलिंग अँड रिलिंग. तर फर्स्ट स्टिपलिंग म्हणजे काय होते, द ककून्स विच डू नॉट हॅव द प्रोसेस ऑफ किलिंग द ककून्स इज टर्म ॲज स्टिपलिंग बिफोर द इमर्जन्स ऑफ सिल्कवर्म. तर ते ककून्स आहे त्याला काय करायचं असते, किलिंग करायचं असते म्हणजे कट करायचं असते, त्याला स्टिफलिंग म्हटलं जाते. Good size cocoons of 8 to 10 days old are selected for further processing and drop into hot water or subjected to steam or dry. हॉट वॉटरमध्ये ठेवायचं असते, सन एक्सपोजर फॉर 3 days ऑफ फ्युमिगेशन आणि इन दिस वे द प्युपा आर किल. ते प्युपा किल होते. द किलिंग ऑफ द ककून इन बॉइलिंग वॉटर हेल्प्स इन सॉफ्टनिंग द ॲडिक्शन ऑफ द सिल्क थ्रेड्स among the ilson and loosening of the outer threads of separate, freely facilitating the unbinding of silk threads. त्यानंतर सेकंड आहे रीलिंग अँड स्पिनिंग. द प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग द थ्रेड फ्रॉम द किल ककून. जे आपण फर्स्ट स्टिपलिंगमध्ये किल केला आहे ककून, तर तो रिमूव्ह करणे थ्रेड्स आणि फ्रॉम द किल रिमुव्हिंग द थ्रेड्स, त्याच्यामधून आपल्याला थ्रेड्स रिमूव्ह करायचं आहे फ्रॉम किल ककून आणि त्याला रिलिंग प्रोसेस म्हटलं जाते. 4 or 5 free ends of the threads of this cocoon are passed through the eyelets and guide to twist into one thread and wound round a large wheel from which it is transferred to spools. And thus the silk obtained on the spool is known as raw silk or real silk. जे पहिले सिल्क मिळते त्याला रॉ सिल्क और रील सिल्क म्हटलं जाते. and the waste outer layer or damaged cocoons and threads are separated. सिल्क इज पेस्टी सिक्रेशन ऑफ द सिल्कवॉर्म. हे सिल्कवॉर्मचं काय पेस्टी सिक्रेशन असते. सिल्क प्रोड्यूस करते सिल्क ग्लँड. द सिल्क ग्लँड्स आर ॲक्च्युअली मॉडिफाईड सलायवरी ग्लँड. जे सिल्क ग्लँड्स असते ते मॉडिफाईड झालेली सलायवरी ग्लँड असते विच आर लॉंग अँड सॅक लाईक. ॲज अ पेस्टी सिक्रेशन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर. ते पेस्टी सिक्रेशन जेव्हा कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर येते तर इट बिकम्स हार्ड अँड फॉर्म स्ट्रॉंग अँड pliable silk strand. This secretion forms 2 cores of fibronin. A tough elastic insoluble protein consists of 75% of the fiber weight and cemented together with sericin from the middle region of the silk gland at the time of secretion, and a gelatinous protein which is easily soluble in warm water, some quantity of wax and carotenoid. हे झालं आहे आपलं कुठली प्रोसेस सिल्कवॉर्म रेअरिंग फॅसिलिटीज. म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं रेअरिंग हाऊस कशा पद्धतीने असतं, त्यांचे रेअरिंग अप्लायन्सेस कशा पद्धतीने कुठले यूज केले जातात. then फीडिंग अप्लायन्सेससाठी काय वापरतात. त्यानंतर रेअरिंग ऑपरेशन्स म्हणजे डिसइन्फेक्शन, ब्रशिंग, मेंटेनन्स ऑफ ऑप्टिमल टेम्परेचर. त्यानंतर फीडिंग कसं केलं जाते, बेड क्लिनिंग. त्यानंतर बघितलं आहे मोल्टिंग कसे होते, हार्वेस्टिंग कसं केलं जाते ककूनचं, त्यान क्वालिटी ऑफ ककून, मार्केटिंग ऑफ ककून आणि पोस्ट ककून प्रोसेस म्हणजे सिल्क प्रोड्यूस करायची प्रोसेस.